नमस्कार सर्वांना. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही महाकालेश्वराचं दर्शन घेतलं होतं उज्जैनला. खूप छान दर्शन झालं होतं. आम्ही तिथे फोटोही काढले खूप सारे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि आमची ट्रिप कुठे कुठे आहे, कुठे कुठे आम्ही जाणार आहे ते पण तुम्हाला कळेल. आणि आम्ही असं साध्या पद्धतीचं जेवण केलं. उज्जैनला तुम्ही जर गेले असाल तुम्हाला पण माहिती असेल की भोजनालय असतात खूप सारे. आम्ही तिथलं भोजन ट्राय केलं आणि खूप छान वाटत होतं. असं वाटतं लग्नाच्या पंक्तीमध्ये बसलेलो आहोत आम्ही. आणि मस्त जेवण होतं, सिम्पलचं जेवण होतं, त्रास न होणारं. म्हणून आम्ही ते सगळ्यांनी तेच ट्राय केलं. आणि विशेष म्हणजे ना, मी माझ्या फॅमिलीला घेऊन आली होती, आमच्या सासऱ्यांना पण आणि माझ्या आई पप्पांना पण. मला घेऊन यायचं होतं त्यांना एकदा ट्रिपला आणि आम्ही त्यांना घेऊन आलो. उज्जैनला दर्शन झाल्यानंतर आम्ही इंदोरला आलो. इंदोरचं मार्केट तर तुम्हाला माहिती असेल, खूप छान मार्केट आहे तिथे. असं वाटत होतं प्रत्येक दुकानात शॉपिंग करावी. पण वस्तू असल्यानंतर वायफळ खर्च करण्यापेक्षा विंडो शॉपिंगच छान, नाही का? आणि खूप छान छान होतं पण, आणि रेट पण खूप बजेटमध्ये होते. खूप सारे असे हाय-फाय रेट वगैरे नव्हते. तुम्ही जर गेल्यात तर नक्की शॉपिंग करा. कपड्यांची शॉपिंग करा. कपडे तिथे किलोवरती सेल करतात ते. खूप छान आहेत मार्केट. नंतर आम्ही होळकर पॅलेसला गेलो. छान ऐतिहासिक वास्तू आहे ती आपली. आणि आपण जर ही होळकर छत्री पण आम्ही बघितली. आणि आपण जर हे बघितलं तर आपल्यासोबत आपले मुलंही बघतात. मराठा साम्राज्याचा जो इतिहास आहे ना, तो सगळ्यांना समजतो, आपल्या मुलांना कळतो आणि त्यांनाही आवड निर्माण होते इतिहासाची. अशा पद्धतीने आम्ही हे इंदोर पाहिलं. दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. तोपर्यंत बाय.